नाशिकच्या प्रभाग क्रमांक 23 मधील खोडेनगर परिसरातील नागरिकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे। गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या पाणी पुरवठा जलवाहिनीच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे। स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत या कामाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले असून यामुळे परिसरातील पाणी टंचाईचा प्रश्न आता कायमचा सुटणार आहे। खोडेनगर परिसरातील पाण्याचा प्रश्न गेल्या 6 महिन्यांपासून प्रशासकीय प्रक्रिया आणि निवडणुकांमुळे रखडला होता। मात्र निवडणुका संपताच दिलेल्या शब्दाला जागत केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त निधीतून या विकास कामाला हिरवा कंदील मिळाला आहे। उन्हाळ्याची चाहूल लागलेली असतानाच आणि पवित्र रमजान महिना सुरू असताना पाण्याची मागणी वाढली आहे, हे ओळखून प्रशासनाने हे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे। या भूमिपूजन सोहळ्याला नगरसेवक चंद्रकांत खोडे, रुपाली यशवंत निकोळे, संध्या अभिजित कुलकर्णी आणि मंगला प्रकाश नन्नावरे यांच्यासह परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते। आज प्रभाग क्रमांक 23 मध्ये खोडेनगर परिसरात खूप दिवसापासून पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम चालू होता। आमच्या प्रभाग क्रमांक 23 मधील चारही नवनिर्वाचित नगरसेवक, त्यातले आमचे ज्येष्ठ नगरसेवक चंदू नाना खोडे, दुसऱ्या नगरसेविका रुपाली निकोळे, तिसऱ्या नगरसेविका संध्याताई कुलकर्णी आणि आमची चौथ्या नगरसेविका मंगलाताई नन्नावरे यांच्या माध्यमातून आज खोडेनगर परिसरातील 6 इंची पाण्याच्या लाईनचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। केंद्र, राज्य आणि महापालिका यांच्या माध्यमातून अमृत योजनेच्या माध्यमातून या पाण्याच्या लाईनचा शुभारंभ चारही नगरसेवकांच्या हस्ते करण्यात आलेला आहे। त्यासाठी आमचे कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ महाजन, आमच्या लाडके आमदार जयंतभाई खरांगे, आमच्या महापौर हिंगोरीताई आडके आणि या चारही नगरसेवकांच्या माध्यमातून मदतीने या प्रभाग क्रमांक 23 मधील खोडेनगर विलातीनगर परिसरात पाण्याच्या लाईनचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। थोड्याच दिवसात या परिसरातील पिण्याचा प्रॉब्लेम कायमस्वरूपी मिटणार आहे। मी आपल्या खोडेनगरवासियांच्या वतीने, प्रभागातील नागरिकांच्या वतीने चारही नगरसेवकांचे आणि पक्षाचे आभार मानतो व त्यांना धन्यवाद देतो। त्यांनी यापुढेही असेच नागरिकांच्या समस्यांसाठी धावून यावे व जे त्यांची कामं अडलेली असतील ते पूर्ण करावे, एवढे बोलतो थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय। प्रभाग क्रमांक 23 मधील खोडेनगर परिसर शेजारील रॉयल कॉलनी असेल, पखाल रोड एरिया असेल, वडाळा रोड एरिया असेल, ह्या भागामध्ये अमृत 2च्या योजनेमधून या ठिकाणी आज पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईनचं काम आम्ही चारही नगरसेवकाच्या आणि येथील सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या आणि रहिवाशांच्या माध्यमातून सुरू होत आहे। खरं तर 4 वर्षापासून ही महापालिका प्रशासनाच्या हातात होती आणि अमृत 2 योजना 6 महिन्यापूर्वी हे काम मंजूर होतं केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून, परंतु निवडणूक झाली, 1 महिनाही झाला, आम्ही सर्व कामाला लागलो आणि आज या ठिकाणी हे भूमिपूजन होत आहे। पुढील 2-4 दिवसामध्ये ह्या ठिकाणी ह्या पाईपलाईन टाकून होतील, त्यानंतर CCTV कॅमेऱ्याच्या लाईन येतील, त्यानंतर गॅसची लाईन या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे ही पाईपलाईन टाकून झाल्यानंतर माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण आपल्या स्वखर्चानं आपल्या घरामध्ये, हे आपल्या फ्लॅटमध्ये, आपल्या सोसायटीत हे कनेक्शन ताबडतोब करून घ्यायचं आहे। याच्यासाठी कोणीही दंगा करू नये की हे आमचं काम नाही का महापालिकेने करू, कारण तशी तरतूद आणि तजवीज नाही आहे। बरोबर। आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहे, पाण्याचं कन्झप्शन संध्याताईनं सांगितल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। पवित्र रमजान सण सुरू आहे, पुढच्या आठवड्यामध्ये रमजान ईद आहे आणि आमची अशी विनंती आहे चौघा मिळून की आपण हे काम करण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करा आणि पाईपलाईन वॉशआउट झाल्या सर्वांनी आपले कनेक्शन करून घ्या, जेणेकरून सणासुदीच्या काळात आणि येणारा हा उन्हाळा बघता या ठिकाणी पाणी पुरवठा करण्यासाठी आम्हाला अधिक पुढच्या कामाला जोमानं लागता येईल। आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आम्ही संध्याताई कुलकर्णी असेल, रुपालीताई निकोळे असतील, मंगलाताई नन्नावरे असतील, मी स्वतः असेल,
आमच्यासोबत यशवंतराव निकुळे आहेत, प्रकाश सेठ नन्नावर आहेत. आमच्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी पाईपलाईन असेल, भुयारी गटार योजना असेल, पथदीपाचंही काम मंजूर झालेलं आहे. या सगळ्यांच्या आमच्या सर्वांच्या प्रयत्नाला यश आलं असून पुढील काही महिन्यामध्ये हे सगळं कामं आम्ही मार्गी लावू. फक्त आपण सर्वांनी जी कामं होतील त्या सर्वांना तुम्ही सहकार्य करावं एवढीच विनंती करून पुन्हा एकदा रमजान ईदच्या आणि पवित्र रमजान महिन्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. निवडणुकीनंतर महिन्याभरातच कामाला प्रत्यक्ष सुरुवात. जलवाहिनीचे काम पूर्ण होताच परिसरातील CCTV कॅमेरे आणि ड्रेनेज लाईनचे कामही प्रस्तावित आहे. जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यावर प्रत्येक सोसायटी आणि फ्लॅटधारकांनी त्वरित आपले अधिकृत नळ कनेक्शन करून घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. निवडणूक संपल्यानंतर आम्ही तातडीने कामाला लागलो आहोत. नागरिकांनी नळ जोडणीसाठी सहकार्य केल्यास येणारा उन्हाळा सर्वांसाठी सुसह्य होईल. आम्ही सर्वजण नागरिकांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहोत. एकंदरीतच खोडेनगरमधील नवीन जलवाहिनीमुळे नागरिकांना आता मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. मात्र उन्हाळा लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.